तर नमस्कार. आता आम्ही आलो MSCB ऑफिसमध्ये. इथं आम्ही विचारणार आहोत साहेबांना का साहेब बिल जास्त येत आहे, याचा विषय काय आहे ना, का बरं आम्हाला जास्त बिल येत आहे. चल, माझा प्रश्न काय आहे का नवीन जे मीटर तुम्ही लावत आहे, नवीनवाले मीटर, त्याचा GR आला आहे का आपल्याजवळ? GR नाही, ऑर्डर आहे, त्याप्रमाणे काम करत आहे. ऑर्डर आहे नवीन मीटरचे, पण देवेंद्र फडणवीस साहेबांना संसदेत बोलले का आम्ही मीटर नाही लावत आहे म्हणून. ज्यांना आता सांगा जे नवीन मीटर लावत आहेत त्याच्यावर बिल जास्त येत आहे, याचं काय कारण आहे? यांना याचं हे प्रूफ दाखवतो मी तुम्हाला. ऐका ना, मी प्रूफ देऊ राहिलो तुम्हाला. यांना सप्टेंबर 2024 मध्ये 113 युनिटचं बिल आलंय आणि ते सप्टेंबर 2025 मध्ये 518 युनिटचं बिल आलंय. कितीचा फरक आहे? 400 युनिटचा फरक आहे. हा, चेक कोणत्या मीटरनं करणार आहे? सेम मीटर एक मिनिट, कोणत्या मीटरनं करणार? नाही, मीटर कोणतं वापरणार? जसं यांच्या इथं आता पहिलेही त्याच मीटरवर बिल आलं, त्याच्यानंतर तुम्ही स्मार्ट मीटरवर चेक केलं तिथं बरोबरच दाखवत आहे. एक आणखी प्रश्न आहे, पहिलेचे मीटर खराब होते का? पहिले जे मीटर लागले होते ते खराब होते का? तुम्ही सर्व्हिस बदलाचा विषय का केला? मग किती अप्लिकेशन असे आले का आमचा मीटर दुरुस्ती करायचा आणि तुम्ही नवीन मीटर लावले? असं काहीच नाही आहे. तुम्ही डायरेक्टली घरी चालले आणि त्यांचे पुराणे मीटर काढून राहिले, नवीन मीटर लावून राहिले. याच्यावर तुमचं काय म्हणणं? हे जे लावलेलं आहे हे चाललेलं आहे आणि हे मोबाईलमध्ये ऍक्सेस होणार आहे आपल्याला. तर मग याचं काय, हे जे बिल एवढ्याने जास्त राहिले यांचं तर मीटरही नाही लागलं. मीटर न लागल्याच्या मीटर लागला आणि 718 युनिटचं बिल आलं. किती? 83 युनिटचं बिल आलं. एकही लाईट चालू नाही. एकाशी प्रॉब्लेम नाहीये, एकाशी प्रॉब्लेम नसता तर